नमस्कार, कसे आहात सर्व? आज आपण थायरॉइड विषयी माहिती आणि थायरॉइड बॅलन्स करण्यासाठी कोणती योगासने करायची आहेत हे बघणार आहोत. सुरुवात करण्याआधी हे बघणं गरजेचं आहे की आपल्याला थायरॉइड आहे की नाही. काही वेळेला आपल्याला लक्षात येत नाही की आपल्या शरीराला जो त्रास होत आहे तो आपला थायरॉइड इम्बॅलन्स झाल्यामुळे होत आहे. मी काही लक्षणे सांगणार आहे. ती लक्षणे जर तुम्हाला खूप दिवसांपासून दिसत असतील तर तुम्ही थायरॉइडची टेस्ट एकदा नक्की करा. तर ती लक्षणे अशी आहेत: तुमचं वजन अचानक वाढत जाणे किंवा अचानक वजन कमी होणे, भूक जास्त लागणे किंवा भूक लागणे बंद होणे, डायरिया किंवा बद्धकोष्ठता, केस गळणे, छातीत दुखणे, थकवा किंवा अशक्तपणा. ही काही लक्षणे जर तुम्हाला खूप दिवसांपासून दिसत असतील आणि याचं कारण नक्की काय आहे हे जर तुम्हाला समजत नसेल तर तुम्ही थायरॉइडची टेस्ट नक्की करा. आता थायरॉइड नक्की काय असतो? तर थायरॉइड एक ग्लँड असतो ज्याला आपण मराठीमध्ये ग्रंथी असं म्हणतो. ही आपल्या गळ्यामध्ये या ठिकाणी असते आणि याचा आकार एखाद्या फुलपाखरासारखा असतो आणि याचं वजन 25 ते 30 ग्रॅम एवढं असतं. याचे आपल्या शरीरामध्ये खूप महत्त्वाचे काम असते, कारण हे 2 प्रकारचे हार्मोन आपल्या शरीरात बनवते, एक T3 आणि एक T4. हे आपल्या शरीरातल्या वेगवेगळ्या भागांवर काम करते. आपल्या शरीरात एखाद्या मेसेंजर प्रमाणे काम करत राहते आणि त्यांना चालवत राहते. आपल्या शरीरातल्या फंक्शन्सला इन्फ्लुएन्स करते, म्हणजे त्यांना रेग्युलेट करण्यासाठी मदत करते. जसं की आपले पाचनतंत्र, मेंदूचा विकास, हाडांचा विकास, केसांची गुणवत्ता, हृदयाचे ठोके, रक्ताभिसरण, भूक किती लागते, वजन किती असायला हवं, ही सर्व कामे आपले थायरॉइड बघते. आता जर थायरॉइडमध्ये T3 आणि T4 हे जर हार्मोन गरजेपेक्षा जास्त झाले तर त्याला म्हणतात हायपरथायरॉइडिझम, आणि जर हेच हार्मोन्स कमी झाले तर त्याला म्हणतात हायपोथायरॉइडिझम. हायपोथायरॉइडिझमच्या केसेस इंडियामध्ये जास्त आहेत आणि हायपरच्या कमी आहेत. आता हायपोथायरॉइडिझममध्ये T3 आणि T4 कमी होते आणि त्यामुळे काय होतं, तुमचे मेटाबॉलिझम खराब होते आणि त्यामुळे तुमची भूक कमी होते, वजन वाढत राहते, थंडी जास्त वाजते, केस गळतात किंवा तुमचा हार्ट रेट कमी व्हायला लागतो. या सर्व गोष्टी हायपोथायरॉइडिझम मध्ये दिसून येतात. आणि तुमचे जर हार्मोन जास्त झाले तर याच्या उलट होईल, म्हणजे जी मी लक्षणे हायपोथायरॉइडिझम मध्ये सांगितली त्याच्या उलट हायपर मध्ये दिसतील. म्हणजे तुम्हाला भूक व्यवस्थित लागेल पण तुमचं वजन अननेसेसरी कमी व्हायला लागेल, तुमचे हृदयाचे ठोके जास्त वाढतील, तुमचे पिरियड्स अनियमित व्हायला लागतील आणि तुम्हाला गरम जास्त होईल. ही लक्षणे हायपर मध्ये दिसून येतील. आता प्रश्न हा आहे की थायरॉइड इम्बॅलन्स का होतोय? तो सर्वांना का होत नाही, तो काही लोकांनाच का होतो? तर याची 2 मुख्य कारणे आहेत. एक म्हणजे तुमच्या शरीरातील न्यूट्रिशन्स म्हणजे काही पोषक तत्वांची कमी असणे, आयोडीन, झिंक आणि सेलेनियमची कमी असणे, आणि दुसरं म्हणजे ऑटोइम्यून सिस्टम डिझीज होणे. म्हणजे याला सोप्या भाषेत सांगायचं झालं तर आपल्या शरीराचे इम्यून सिस्टम आपल्या हेल्दी सेल्सला मारायला लागते. म्हणजे माझे शरीर माझ्या शरीराच्या अंगाला नुकसान पोहोचवायला सुरुवात करते. आता आपण बघितलं थायरॉइड काय आहे, थायरॉइडची लक्षणे कोणती, तो कसा होतो, तो का होतो, पण याचं समाधान काय आहे, आपण आपल्या थायरॉइड इम्बॅलन्सला बॅलन्स कसं करू शकतो. यासाठी आपल्याला 3 गोष्टी कव्हर करायच्या आहेत. एक म्हणजे तणाव, स्ट्रेस. तणाव हा एक महत्त्वाचा भाग ठरतो आपल्या थायरॉइडला इम्बॅलन्स करण्यासाठी, आणि त्यासाठी योगा हा एक सर्वात उत्तम मार्ग आहे आपला तणाव कमी करण्यासाठी. कारण योगा हा सर्व स्तरातील, सर्व वयातील लोक योगा करू शकतात. दुसरं म्हणजे न्यूट्रिशन्स, जे आपल्या शरीराला ज्या पोषण तत्वांची कमतरता आहे ती पोषण तत्वे आपल्या शरीराला देणे गरजेचे आहे. आणि तिसरी म्हणजे विटॅमिन डी.
थायरॉइड असणाऱ्या लोकांसाठी विटॅमिन डी खूप फायदेशीर ठरते, त्यामुळे ज्या पदार्थांमध्ये विटॅमिन डी आहे असे पदार्थ तुम्ही सेवन करू शकता। तर सुरुवात करूया योगाला, जे आपल्या थायरॉइड इम्बॅलन्सला बॅलन्स करण्यासाठी आपल्याला मदत करू शकतील। आपण दोन्ही टाईपच्या हायपर आणि हायपो या दोन्हीसाठी जी मदत करतील अशी योगासने बघणार आहोत। तर सुरुवात करूया योगासनांना। सुरुवात आपण ओम उच्चारणापासून करणार आहोत, कारण ओम उच्चारणमध्ये आपल्या घशामध्ये आपल्याला व्हायब्रेशन जाणवते। ओम उच्चारण व्यवस्थितरित्या कसं करायचं याचा वेगळा व्हिडिओ आहे, तो तुम्ही जाऊन बघून ओम उच्चारण नक्की कसं करायचं व्यवस्थितरित्या ते बघू शकता। ओम उच्चारणासाठी लांब खोल श्वास आत घ्यायचा आहे आणि श्वास बाहेर सोडत असताना ओम उच्चारण करायचं आहे। यामुळे आपले विशुद्धी चक्र सुद्धा ऍक्टिव्हेट होते, जे आपल्या गळ्यामध्ये असते। तर सुरुवात करूया। ताठ बसा, पाठीचा मणका ताठ, डोळे बंद, हातांची महामुद्रा किंवा तुम्ही चिन मुद्रा सुद्धा करू शकता। एक साधारण श्वास आत आणि बाहेर। ओम उच्चारणसाठी श्वास आत, श्वास आत, श्वास आत, साधारण श्वास घेत राहा, डोळे थोडा वेळ बंदच राहू द्यात। सावकाश डोळे उघडू शकता। आता आपण 3 वेळा ओम उच्चारण केलं, तुम्ही 5 ते 6 वेळा सुद्धा ओम उच्चारण करू शकता। ओम उच्चारणाचे खूप भरपूर सारे फायदे आहेत। यामुळे आपल्याला स्ट्रेस कमी होण्यासाठी मदत होते, मन शांत राहण्यासाठी मदत होते, झोप सुधारते। ओम उच्चारण व्यवस्थितरित्या कसं करायचं याचा वेगळा व्हिडिओ आहे, तो तुम्ही जाऊन नक्की बघा आणि ओम उच्चारण व्यवस्थितरित्या नक्की करा। आता आपण करणार आहोत उज्जयी प्राणायाम। उज्जयी प्राणायाम मध्ये नाकाने श्वास आत आणि नाकाने श्वास बाहेर। फक्त श्वास आत आणि बाहेर सोडत असताना आपला गळा जो आहे तो थोडासा हलकासा टाईट करायचा आहे। त्याने काय होईल, आपल्या श्वासांचं घर्षण आपल्याला आपल्या गळ्यामध्ये जाणवेल आणि थोडासा थंडावा पण जाणवेल। उज्जयी प्राणायाम कसा करायचा याचा सुद्धा आपला वेगळा व्हिडिओ आहे, तो तुम्ही जाऊन नक्की बघा आणि योग्य पद्धतीने कसा उज्जयी प्राणायाम करायचा आहे हे तुम्ही त्या व्हिडिओमध्ये जाऊन बघू शकता। आपण आता 3 वेळा उज्जयी प्राणायाम करणार आहोत। पाठीचा मणका ताठ, डोळे बंद, एक साधारण श्वास आत आणि बाहेर। उज्जयी प्राणायामसाठी श्वास आत, बाहेर, आत, बाहेर, श्वास आत आणि बाहेर। डोळे बंदच राहू द्यात, साधारण श्वास घेत राहा। आणि सावकाश डोळे उघडू शकता। याप्रमाणे तुम्ही उज्जयी प्राणायामचे सुद्धा 5 ते 6 किंवा 6 ते 7 श्वास करू शकता। नक्की करा। उज्जयी प्राणायाम थायरॉइड मध्ये खूप फायदेशीर आहे।
आता आपण करणार आहोत सिंहासन. सिंहासनामध्ये पहिल्यांदा आपल्याला वज्रासन मध्ये बसावं लागेल. वज्रासनासाठी आपल्या दोन्ही टाचा ज्या आहेत त्यांचा मोठा व्ही करायचा आहे आणि त्याच्यामध्ये आपले दोन्ही नितंब ठेवून आरामदायी बसायचं आहे. आणि नंतर आपले जे पाय आहेत ते लांब करायचे आहेत. पाठीचा मणका ताटच राहील. आपले जे दोन्ही हात आहेत ते हाताची दोन्ही बोटे पूर्णतः खुली राहतील आणि आपले हात याप्रमाणे दोन्ही पायांच्या मध्ये ठेवायचे आहे. जर तुम्हाला हात याप्रमाणे ठेवणे आरामदायी वाटत नसेल तर तुम्ही दोन्ही हात याप्रमाणे सुद्धा ठेवू शकता, काही प्रॉब्लेम नाहीये. नाकाने श्वास आत घ्यायचा आहे आणि श्वास बाहेर सोडत असताना आपली जी जीभ आहे ती बाहेर काढायची आहे आणि आपले डोळे म्हणजे डोळ्यांचे बुब्बे जे आहेत म्हणजे आपण थोडक्यात काय आपण वरती बघायचं आहे. मी एकदा करून दाखवते. वज्रासनामध्ये बसलो आपण. दोन्ही पायांमध्ये अंतर, दोन्ही हाताची बोटे खुली आणि हात दोन्ही पायांच्या मध्ये. श्वास आत आणि बाहेर याप्रमाणे सिंहासन करायचं आहे. श्वास बाहेर सोडत असताना जीभ बाहेर आणि डोळे वरती म्हणजे वरती बघायचं आहे. अजून 2 वेळा आपण करूया. श्वास आत बाहेर याप्रमाणे करायचं आहे. यामध्ये सुद्धा आपली जीभ जी आहे बाहेर आल्यामुळे आपल्या श्वासांचं घर्षण आपल्याला गळ्यामध्ये जाणवतं. अजून एक वेळ करूया. श्वास आत बाहेर आणि विश्रांती. दोन्ही पाय जवळ आणायचे आहेत आणि सुखासनामध्ये बसायचं आहे. याप्रमाणे तुम्ही सिंहासन करू शकता. सिंहासन थायरॉइड मध्ये सुद्धा खूप फायदेशीर आहे. नक्की करून बघा. थोडं तुम्हाला गमतीशीर वाटेल पण याचा फायदा खूप आहे. आता आपण करणार आहोत मार्जरी आसन. त्यासाठी आपल्याला टेबल टॉप पोझिशन मध्ये यायचं आहे. आपले दोन्ही हात सरळ खांद्यांच्या खाली राहतील. दोन्ही हाताची बोटे खुली. आपले गुडघे जे आहेत ते सरळ नितंबांच्या खाली आणि आपले पायाचे पंजे योगा मॅट वरती रेस्टेड राहतील. पाठीचा मणका ताठ. श्वास आत. आपलं माकड हाड आणि डोकं वरती खेचायचं आहे आकाशाच्या दिशेने आणि नाभी जमिनीच्या योगा मॅटच्या दिशेने. श्वास बाहेर. आपलं माकड हाड आणि आपली हनुवटी छातीला टेकवा. नाभी आतमध्ये खेचा. श्वास आत बाहेर आत बाहेर आत बाहेर आत आणि बाहेर. विश्रांती. टेबल टॉप पोझिशन. यामुळे सुद्धा आपल्या थायरॉइड ग्रंथीचे कार्य सुधारते. आता आपण 5 वेळा केलेला आहे. तुम्ही याचा 1 मिनिट सराव करू शकता मार्जरी आसनचा. याने आपल्या पाठीचं दुखणं सुद्धा थांबते, कमरेचे दुखणे थांबते. आता आपण करणार आहोत उष्ट्रासन. उष्ट्रासनसाठी आपल्या दोन्ही गुडघ्यांवरती उभं राहायचं आहे. याप्रमाणे आपल्या पायाच्या बोटांवरती आपले पायाचे पंजे उभे करायचे आहेत. सरळ समोर बघा आणि पहिल्यांदा आपला उजवा हात उजव्या पायाच्या टाचेवरती ठेवा. नंतर दुसरा आणि बेंड व्हा मागे आणि डोकं खाली सोड. श्वास घेत राहा आणि श्वास घेऊन परत सावकाश वरती यायचा. याप्रमाणे हे बिगिनर्ससाठी झालं. मी अजून थोडं ॲडव्हान्स दाखवते. आपले पायाचे पंजे म्हणजे पायाची बोटे पूर्णतः योगा मॅटला लागलेली. उजवा हात टाचेवरती रोल बॅक व्हायचा आहे मागे 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 आणि श्वास बाहेर. डोकं मागे सोडा. श्वास घेत राहा
श्वासात सावकाश वरती, श्वास बाहेर, विश्रांती. याप्रमाणे उष्ट्रासन करायचं आहे. जर तुम्ही अगदीच बिगिनर असाल तर तुम्ही काय करायचं आहे, पहिले 1-2 दिवस आपले दोन्ही हात आपल्या कमरेवरती ठेवायचे आहेत. हाताची बोटे पूर्णतः खुली आणि मागे रोल बॅक व्हा. जेवढं शक्य होईल तेवढं साधारण श्वास घेत राहा. श्वासात सावकाश वरती, श्वास बाहेर, विश्रांती. याप्रमाणे आपले दोन्ही पाय एकत्र राहतील आणि आपले दोन्ही हाताचे पंजे आपल्या खांद्यांच्या खाली, हाताची बोटे खुली, हनुवटी योगा मॅटला लागलेली. श्वास आत सावकाश वरती. आपली नाभी योगा मॅट पासून 1 इंच वरती येईल एवढे वरती उठायचं आहे. आपले खांदे जे कानाला लागलेले नसावेत. बाजूला छाती खुली, कोपर शरीराच्या बाजूला. श्वास घेत राहा. एक श्वास आत, श्वास बाहेर, सावकाश खाली आणि विश्रांती. आता आपल्या पाठीवरती झोपून घ्या. आपण करणार आहोत मत्स्यासन. मत्स्यासनसाठी दोन्ही पाय एकत्र राहतील आणि आपल्या हाताचे पंजे जे आहेत ते आपल्या नितंबांच्या खाली ठेवायचे आहेत, जेणेकरून आपल्याला आपल्या कोपरावरती बॅलन्स करता येईल. आपले कोपर जे आहेत ते व्यवस्थित योगा मॅट वरती रोवून पहिल्यांदा छातीवरती उचला आणि सावकाश डोकं वरती उचला आणि नंतर आपला जो माथा आहे तो योगा मॅटला टेकवा. श्वास घेत राहा. छाती आणि आपले डोकं वरती राहील, पाय एकत्र. सुरुवातीला तुम्ही 1 ते 2 श्वास असे थांबू शकता किंवा हळूहळू 5 ते 6 श्वास. आता श्वास आत सावकाश डोकं वरती उचलायचं आहे आणि श्वास बाहेर, विश्रांती. याप्रमाणे करायचं. अजून एकदा मी करून दाखवते. आपले दोन्ही पाय एकत्र असतील, हाताचे पंजे आपल्या दोन्ही नितंबांच्या खाली, कोपर व्यवस्थित योगा मॅट वरती रोवून धरा. श्वासात पहिल्यांदा छातीवरती उचला, नंतर डोकं सावकाश वरती आणि आपला माथा योगा मॅटला टेकवा. श्वास घेत राहा. एक श्वासात सावकाश डोकं वरती उचला, श्वास बाहेर, डोकं खाली, योगा मॅटला व्यवस्थित विश्रांती. दोन्ही हात बाजूला काढून घ्या. आणि आता आपण इथे डोळे बंद करून 3 वेळा भ्रामरी प्राणायाम करणार आहोत. भ्रामरी प्राणायाम सुद्धा थायरॉइड मध्ये खूप फायदेशीर आहे. हाताचे तळवे जे आहेत ते आकाशाच्या दिशेने राहतील. पूर्ण शरीर आरामदायी सोडा, डोळे बंद. भ्रामरी प्राणायामसाठी नाकाने श्वास आत घ्यायचा आहे आणि नाकाने श्वास बाहेर. फक्त श्वास बाहेर सोडत असताना भ्रमर ज्याप्रमाणे भुणभुणतो त्याप्रमाणे आपल्या भुणभुणण्याचा हमिंग साऊंड काढायचा आहे. डोळे बंद राहतील. भ्रामरीसाठी श्वास आत, बाहेर, श्वास आत, बाहेर, श्वास आत, बाहेर, आणि विश्रांती. थोडा वेळ या स्थितीमध्ये थांबा. डोळे बंदच राहू द्यात. पूर्ण शरीर रिलॅक्स सोडा.
आणि शरीराप्रमाणेच मनाला सुद्धा पूर्णतः विश्रांती द्या. सावकाश आपल्या उजव्या अंगावरती वळा आणि दोन्ही हातांचा सपोर्ट घेऊन सुखासनामध्ये बसा. आणि हसत मुखाने सावकाश डोळे उघडू शकता. जर तुम्हाला अजून हवं असेल तर थोडा वेळ तुम्ही अजून शवासनामध्ये थांबू शकता. तर ही काही आसने आहेत जी तुम्हाला थायरॉइड बॅलन्स करण्यासाठी नक्की मदत करतील, प्राणायाम मदत करतील. नक्की करून बघा. आजचा सेशन कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. तोपर्यंत नमस्ते.